तर ओला उबर सारखंच आता सरकारी ॲप सुद्धा येणार आहे। परिवहन मंत्र्यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। ओला उबरचं जसं ॲप आहे तसंच सरकारी ॲप हे येईल। राज्य सरकार हे ॲप विकसित करणार आहे, स्वतः हे ॲप विकसित केलं जाईल। ओला उबर सारखंच हे ॲप असेल। एसटी महामंडळाकडून हे ॲप चालवलं जाईल। परिवहन विभागाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। तर सरकारी ॲप असणार आहे। ओला उबरचं जसं ॲप आहे तसंच हे ॲप असेल। परिवहन विभागाकडून या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे आणि राज्य सरकार स्वतः हे ॲप विकसित करेल। महाराष्ट्राची स्वतःची एक एजन्सी असावी, जी एजन्सी टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर क्षेत्रामध्ये आपल्या ह्या ऍपच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देऊ शकेल, अशा प्रकारचा एक विचार मनामध्ये आला आणि तो विचार आता जवळजवळ पूर्णत्वाला येतोय। आजच त्या संदर्भात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाचा सुद्धा एक स्वतःचा ऍप असावा आणि त्या माध्यमातून एसटी महामंडळाची जी आर्थिक परिस्थिती खराब आहे त्या आर्थिक परिस्थितीला बळ देण्यासाठी ह्या ऍपच्या माध्यमातून आम्ही प्रवासी सेवा चालू करणार असं ठरवण्यात आलं।